नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस्ट ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. तसं तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एकदम इम्पॉर्टंट पॉईंट होतोच. तर मित्रांनो, आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर जे काही नवीन यूट्यूबर्स असतात किंवा फार जुने पण यूट्यूबर्स असतात, तर मित्रांनो ते काय करतात, की यूट्यूबवर आपण कशासाठी येतो? खरं तर जो काही यूट्यूबर्स येतो यूट्यूबवर, तो खरं तर पैसे कमवण्यासाठी येतो. म्हणजे चॅनल क्रिएट करून, चॅनल ग्रो करून आपण व्हायरल व्हिडिओ जे काही झाले आणि चॅनल ग्रो झाल्यावर आपला जर चॅनल मोनेटाईज झाला, तर आपण त्या आपल्या चॅनलपासून पैसे कमवतो आणि पैसे कमवण्यासाठीच जे जास्त प्रमाणात यूट्यूबर्स येतात. म्हणजे 100%तून 100% जरी म्हटलं, तरीही 100% हे यूट्यूबर्स पैसे कमवण्यासाठी येतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो, की भरपूर प्रमाणात असे स्टेटस व्हिडिओ आहेत आणि स्टेटस चॅनल आहेत. पण त्यांची भरपूर प्रमाणात सबस्क्रायबर आहेत. पण त्या चॅनलद्वारे अर्निंग होत नाही. तर का? मित्रांनो, असे जर तुम्ही एवढे चॅनल चांगल्या प्रकारे बनवतात आणि जर त्या चॅनलपासून जर आपल्याला अर्निंग होत नाही, तर असा चॅनल काय कामाचा? तर मित्रांनो, असा चॅनल असेच बनवा, की आपल्या त्या चॅनलपासून अर्निंग व्हायला पाहिजे आणि चांगल्या प्रकारे अर्निंग झाली, तर आपण काही ना काही करू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो, की भरपूर प्रमाणात असे यूट्यूबर आहेत, जे स्टेटस व्हिडिओ म्हणजे कसं, की एखादा बॉलिवूडचा मूव्ही फोटो घेतात आणि त्याच्यावर टेक्स्ट लिहून म्हणजे चांगल्या प्रमाणात जसं गाण्याच्या तालावर जसं गाणं वाजेल त्याप्रमाणे अक्षर पण बदलत असतात. त्याप्रमाणे गाणं एडिटिंग करतात. फोटोवर गाणं टेक्स्ट जे असतात ते एडिटिंग करतात आणि त्याच्यावर चांगल्या प्रकारे गाणं वाजतं आणि ते भरपूर प्रमाणात जास्त प्रमाणात बॉलिवूडचे जे गाणे असतात चांगल्या प्रमाणे ते वाजत असतात आणि ते जर स्टेटस व्हिडिओ म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बनवून ते जर आपण अपलोड केलेत, तर भरपूर व्ह्यूज येतात. एका एका व्हिडिओवर भरपूर प्रमाणात 4-4, 5-5 लाख म्हणजे मिलियनमध्ये व्ह्यूज जातात आणि हजारची तर बातच सोडून द्या. खूप व्ह्यूज येत असतात. तर मित्रांनो, व्ह्यूज येतात, भरपूर व्ह्यूज येतात आणि त्या व्ह्यूजद्वारे आपले जे व्ह्यूज असतात आणि ते भरपूर व्ह्यूज आल्यामुळं खूप सारे जे सबस्क्रायबर आहेत, म्हणजे सबस्क्रायबर असतात, ते इन्क्रीज होतात. भरपूर प्रमाणात सबस्क्रायबर वाढतात. म्हणजे सबस्क्रायबर वाढले, की आपले जे शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करण्याचं जे आपली मनस्थिती असते, ती आपल्याला खूप व्हिडिओ अपलोड करावेत असं वाटतं. कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप व्ह्यूज येतात. जो काही शॉर्ट्स आपण अपलोड करू, त्या शॉर्ट्स व्हिडिओवर भरपूर प्रमाणात व्ह्यूज येतात आणि ज्यावेळेस व्ह्यूज येतात, त्यावेळेस आपल्याला यूट्यूबवर काम करण्यासाठी खूप मजा वाटते. तर त्या व्हिडिओपासून तुमचं 1000 सबस्क्रायबर तर आरामशीरपणाने वाढतील. पण तुमचे जे 10 मिलियन व्ह्यूज असतात चॅनल मोनेटाईज होण्यासाठी, ते पण व्ह्यूज पूर्ण होतात. म्हणजे चॅनलचे जे मोनेटायझेशनचं जे क्रायटेरिया आहे, ते खूपच लवकर पूर्ण होते आणि पण ज्यावेळेस तुम्ही तो चॅनल जर तुम्हाला मोनेटाईज करायचा असेल, त्यावेळेस तुम्ही मोनेटाईज करण्यासाठी चॅनल रिव्ह्यूमध्ये पाठवतात, त्यावेळेस आपला चॅनल मोनेटाईज होत नाही. तर त्या व्हिडिओमध्ये आपली काहीच व्हॅल्यू नसते. तो फोटो जो असतो तो बॉलिवूड असतो किंवा बॉलिवूड मूव्हीचा किंवा हिरोचा किंवा हिरोईनचा असतो आणि त्याच्यावर फक्त गाणं आपण वाजवतो. म्हणजे ते तर जे आपलं स्वतःचं नाही, दुसऱ्याचंच गाणं आहे, तेच आपण वाजवतो. त्याच्यामुळे आपल्याला त्या ज्या काही व्हिडिओ आपण बनवतो, त्या व्हिडिओमध्ये आपली काहीच व्हॅल्यू नसते. त्याच्यामुळे ते आपलं चॅनल जे असतात, शॉर्ट्स व्हिडिओचे जे स्टेटस व्हिडिओचे चॅनल असतात, ते मोनेटाईज होत नाही. पण त्याच्याऐवजी जर तुम्ही दुसरा चॅनल खोलून जरी शॉर्ट्सचा चॅनल असेल, तरी तुमच्या स्वतःहून तुमची व्हॅल्यू तुम्ही त्या शॉर्ट्समध्ये द्याल, त्यावेळेस तुमचा चॅनल चांगले दमदारपणाने मोनेटाईज होईल. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजलं असेल, जर तुम्हाला यूट्यूबवर चॅनल घडवायचाच असेल आणि चॅनल क्रिएट करून तुम्हाला अर्निंग करायची असेल, तर अशा प्रकारचे जे शॉर्ट्स चॅनल असतात, जे स्टेटस चॅनल असतात,
ते क्रिएट न करता तुम्ही स्वतःची व्हॅल्यू देणारे जरी तुम्ही चॅनल बनवून म्हणजे व्हिडिओ तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ आपले स्वतःची व्हॅल्यू देऊन जर बनवले तर त्या व्हिडिओद्वारे आपली अर्निंग होऊ शकते आणि आपला चॅनल जर मोनेटाईज झाला तर चांगल्या प्रमाणे अर्निंग होऊ शकते. जर तुम्ही दुसऱ्याचेच फोटो आणि दुसऱ्याचे सॉन्ग यूज कराल त्यावेळेस तुमचे चॅनल जो आहे तो मोनेटाईज होणार नाही, कधीच होणार नाही. त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला अर्निंग करायची असेल तर तुम्ही स्वतःची व्हॅल्यू आपल्या व्हिडिओमध्ये जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुम्हाला चांगल्या प्रमाणे तुमच्या चॅनलला व्हॅल्यू येणार नाही आणि तुमचा चॅनल मोनेटाईज होणार नाही. आपण स्वतःची व्हॅल्यू त्याच्यात ॲड करून चॅनल जो आहे तो मोनेटाईज करू शकतो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की जर तुम्ही कॉपी पेस्ट करून दुसऱ्याचे फोटो आणि दुसऱ्याचे सॉन्ग यूज कराल तर तुमचा चॅनल कधीही मोनेटाईज होणार नाही. तर चॅनल आपल्याला खरोखर मोनेटाईज करायचं असेल तर स्वतःची व्हॅल्यू देऊन तुम्ही स्वतःचे व्हिडिओ तयार करा आणि ग्रो करून आपल्या व्हिडिओवर चांगले व्ह्यूज आणा आणि सबस्क्रायबर वाढवून जे क्रायटेरिया आहे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटा वॉच टाईम किंवा शॉर्ट्स चॅनल असेल तर 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन व्ह्यूज पूर्ण कंप्लीट झाल्यावर तुमचा चॅनल मोनेटाईज होऊ शकतो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.